लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधू त्या कॉन्स्टेबलचे आभार मानते आणि त्यांना तेथून जायला सांगते. आणि ते तेथून गेल्यानंतर सिंधू रेश्माला विचारते की काकूंच्या विरोधात तूच तक्रार केली होती ना. मात्र रेश्मा म्हणते की नाही, तू उगाच माझ्यावर खोटे आरोप करू नको. आणि त्यामुळे सिंधू म्हणते की ते कॉन्स्टेबल जास्त लांब गेले नसतील, हवं तर मी त्यांना परत बोलवते. आणि ते ऐकून रेश्मा घाबरते आणि सिंधू समोर कबूल करते की हो, मीच काकूंच्या विरोधात तक्रार केली होती. त्यामुळे सिंधू तिला विचारते, पण रेश्मा तू असं का केलं? त्यावर रेश्मा म्हणते की सिंधू, तू बघितलं ना सकाळी काकू माझ्यासोबत कसं वागल्या. आज तर त्यांनी माझ्यावर हात उगारला. त्या कधीच माझ्यासोबत प्रेमाने नीट बोलत नाही. नेहमी राणी वहिनी आणि माझ्यामध्ये पार्शालिटी करतात. सतत माझा अपमान करतात. पहिल्यांदा रिषभ काम करत नव्हता तेव्हासुद्धा काकू मलाच टोमणे मारत होत्या. आणि आता तो पेढीवर जातो, मात्र राणी वहिनींच्या हाताखाली काम करतो, म्हणूनही काकू मलाच बोलतात. आम्हाला बाळ होत नाही या गोष्टीचा दोषही त्या मलाच देतात. आणि रेश्माचं हे सगळं बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. पण तरीही ती रेश्माला समजावते की हे सगळं जरी खरं असलं ना, तरी तू आज जे काही वागली आहे ते चुकीचं आहे. आणि त्यानंतर ती रेश्माला सांगते की घरात चल आणि सगळ्यांसमोर कबूल कर की तूच काकूंच्या विरोधात तक्रार केली होती. मात्र रेश्मा सिंधूची माफी मागत म्हणते की नाही सिंधू, मी तुझ्यासमोर हात जोडते, पण तू प्लीज घरात ही गोष्ट कोणालाही सांगू नको, कारण जर हे काकूंना समजलं तर त्या मला खरंच मारतील. त्यावर सिंधू म्हणते की रेश्मा, जर तू ही गोष्ट घरात सांगितली नाही तर मी सांगेल. मात्र रेश्मा हात जोडून तिला खूप विनंती करते आणि म्हणते की जर काकूंना हे समजलं ना तर त्या मला घराबाहेर काढतील, मग मी काय करू? आणि मग शेवटी सिंधू रेश्माची मदत करायला तयार होते. त्यानंतर त्या दोघीजणी घरात जातात. घरात सर्वजण सिंधूचीच वाट बघत असतात. रत्नाकर सिंधूला विचारतो की काय झालं, तुला पुरावा सापडला का? आणि त्यावर सिंधू म्हणते नाही बाबा. आणि ते ऐकून ऋतुजा आणि ऋतुराज खूपच खुश होतात. ऋतुजा हसतच म्हणते की आता कशी तावडीत सापडलीस तू. आता तुझी बॅग घे आणि तुझ्या त्या फटाकड्या पोरीला घेऊन या घरातून बाहेर पड. ऋतुराजही ऋतुजाची साथ देत सिंधूला वाटेल ते बोलत असतो. आणि त्यानंतर तो ऋतुजाला विचारतो की किती वाजले ग? कधीपर्यंत ही आपल्याला पुरावा आणून देणार होती? त्यावर ऋतुजा म्हणते आता किती वाजलेत ते महत्त्वाचं नाहीये, पण या सिंधूचे मात्र 12 वाजलेत. आणि त्या दोघांचं हे बोलणं ऐकून सिंधूला वाईट वाटतं. रत्नाकर त्यांना म्हणतो की तुमचं हे अति होत आहे. मात्र ऋतुराज म्हणतो की अति आमचं नाही तर या सिंधूचं झालंय. आणि तुम्ही सगळ्यांनी तर हिचीच बाजू घेतली होती ना, पण बघा काय झालं, तुम्ही सगळेच तोंडावर पडलात. रत्नाकर सिंधूला विचारतो की तू अशी गप्प का उभी आहे, तुला पुरावा सापडला आहे ना? मात्र सिंधू म्हणते की पुराव्याशिवाय कोणाकडेही बोट दाखवणं चुकीचं आहे, त्यामुळे मी या घरातून निघून गेलेलंच ठीक आहे. आणि मग त्यानंतर ती सावीला आवाज देते. त्यामुळे सावी आणि विनू बाहेर येतात. सिंधू सावीला सांगते की चल बाळा, आपल्याला निघायचं आहे. तर विनू तिला विचारतो की डॉक्टर काकू कुठे चाललात तुम्ही? त्यावर सिंधू त्याला सांगते की मी तुला जे काही व्यायाम शिकवले आहेत ना ते तू रोज करायचे, आपल्याला रेस जिंकायची आहे ना. त्यावर विनू म्हणतो हो डॉक्टर काकू, पण तुम्ही कुठे चाललात? मी सुद्धा तुमच्यासोबत येऊ का? आणि त्यावर सिंधू सांगते नाही बाळा, आम्ही परत दहीगावला चाललो आहोत. आणि ते ऐकून विनूला धक्का बसतो. तो सिंधूला मिठी मारत म्हणतो की डॉक्टर काकू, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. तर सावी सुद्धा म्हणत असते की आई, आपण अचानक दहीगावला का जातोय? विनू बरा झाल्यानंतर आपण जाणार होतो ना. त्यावर सिंधू म्हणते हो, पण आता आपल्याला जावं लागेल. मात्र विनू म्हणत असतो की नाही डॉक्टर काकू, मी तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. त्याच वेळी राणी तिथे येते. ती विनूला समजावण्याचा प्रयत्न करते, मात्र विनू काही ऐकत नाही. सावी सुद्धा सिंधूला समजावत असते की आई तू प्लीज असं करू नको. मात्र सिंधू पुढे दुसरा कोणताही पर्याय नसल्याने ती सावीला घेऊन तेथून जाण्यासाठी निघते. विनूने सावीचा हात घट्ट पकडलेला असतो. तो खूप रडत असतो. मात्र शेवटी सिंधू आणि राणी त्याला समजावतात आणि मग सिंधू सावीला घेऊन घरातून बाहेर पडणार इतक्यात राघव त्या ठिकाणी येतो आणि तो मोठ्याने म्हणतो की कोणीही कुठेही जायची गरज नाहीये. आणि राघवला बघून सगळ्यांनाच आनंद होतो. त्यानंतर विनू आणि सावी पळतच त्याच्या जवळ जातात. राघव त्या दोघांना शांत करत म्हणतो की घाबरू नका, मी आलो आहे ना. आणि तो सावीला सांगतो की बाळा, आता तुला कुठेही जावं लागणार नाही. आणि मग त्यानंतर रुक्मिणी म्हणते
की राघव तू इथे नसताना काय काय घडले माहिती आहे का तुला? त्यावर राघव म्हणतो हो काकू, मी इथे आल्यानंतर पहिल्यांदा ऑफिसमध्ये गेलो होतो आणि तिथे मला सगळं काही समजलं आहे. आणि त्यानंतर रुक्मिणी म्हणते मग तरीसुद्धा तू या मुलीला घरात का थांबवतोय? त्यावर राघव म्हणतो कारण ती कंप्लेंट सिंधूने केली नव्हती. मी ते कॉल रेकॉर्डिंग ऐकलं आहे आणि जर मी त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला सांगितलं ना तर तुमचा विश्वास बसणार नाही. आणि ते ऐकून रेश्मा खूपच घाबरते. तर राजश्री विचारत असते की सांग राघव, कोणी केली होती वहिनींच्या विरोधात तक्रार? आणि त्यावर राघव सांगतो रेश्माने. आणि ते ऐकून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. ऋतुजा आणि ऋतुराजला तर मोठा धक्काच बसलेला असतो. मात्र तरीही ऋतुजा म्हणत असते की राघव तू उगाच रेश्माचं नाव घेऊ नको. तर राघव तिला स्पष्टपणे सांगतो की मी उगाच कोणाचंही नाव घेत नाहीये, जे खरं आहे तेच सांगतोय. आणि मग ते ऐकून सर्वजण रागातच रेश्माकडे बघतात. अन्वी खूपच खुश झालेली असते. ती म्हणते की राघव मामा, सिंधू मामीला सुद्धा या रेश्मा मामीवरच संशय होता आणि म्हणूनच तिने सगळ्यांना खोटं सांगितलं की आम्हाला पुरावा सापडला आहे. आणि बरोबर तिच्या ट्रॅपमध्ये ही रेश्मा मामी अडकली. मात्र ती पुढे काही बोलणार इतक्यात सिंधू तिला शांत राहायला सांगते. मात्र अन्वी म्हणते की सिम्मा तू प्लीज मला गप्प राहायला सांगू नको, कारण या लोकांचा तुझ्याबद्दल गैरसमज झाला होता ना, तो आता दूर करायलाच पाहिजे. मात्र सिंधू तरीही तिला गप्प बसायला सांगते. तर रत्नाकर सिंधूचं कौतुक करत म्हणतो की तुला खऱ्या गुन्हेगाराबद्दल माहिती होतं तरीही तू गप्प राहिली. खरंच तुझ्या इतका त्याग दुसरं कोणीही करू शकत नाही. तर राजश्री सुद्धा म्हणत असते की जेव्हा सिंधूने माझी शपथ घेतली नाही ना तेव्हाच मला समजलं की तिने कंप्लेंट केली नसणार. तर रिषभसुद्धा म्हणत असतो की सॉरी सिंधू वहिनी, आम्ही तुला समजून घेण्यात खूप मोठी चूक केली. आणि सर्वजण सिंधूची बाजू घेत आहे हे बघून रुक्मिणी मात्र खूप चिडते. राणीसुद्धा सिंधूची माफी मागत तिला तिथेच थांबण्याची विनंती करते. मात्र रुक्मिणी म्हणते की तू का माफी मागते? जिने माफी मागायला हवी ती तर मूग गिळून गप्प बसली आहे. आणि मग त्यामुळे रिषभ रागातच रेश्माकडे जातो आणि तिला म्हणतो की मी तुला अनेकदा विचारलं होतं, मात्र तू माझ्याशी खोटं बोलली. आणि मग त्यानंतर तो रेश्माचा हात पकडून तिला घराबाहेर काढतो. मात्र त्याच वेळी सिंधू त्याला थांबवते. ती रिषभला म्हणते की रेश्माने जे काही केलं आहे ते चुकीचंच आहे, पण ती अशी का वागली यामागचं कारण आपल्याला समजायला हवं. तर रत्नाकरही रिषभला तेच समजावतो आणि त्यामुळे रिषभ थांबतो. तर सिंधू रेश्माला पुन्हा घरात घेऊन येते. तर ऋतुजा मोठ्याने तिच्यावर ओरडते की तू अशी का वागू शकते? त्यावर रेश्मा म्हणते मग आई मी दुसरं काय करणार? आज सकाळी काकू माझ्यासोबत कशा वागल्यात माहिती आहे ना तुम्हाला? त्यांनी माझ्यावर हात उगारला. सिंधू तिथे आली म्हणून, नाहीतर आज त्यांनी मला मारलंच असतं. याआधीसुद्धा अनेकदा त्यांनी माझा अपमान केला आहे. त्यांना फक्त राणी वहिनींचं कौतुक असतं. माझ्या कधीच कोणत्या गोष्टीचं त्या कौतुक करत नाही. मूल होत नाही म्हणूनही त्या सतत मला टोमणे मारत असतात. आणि तिचं ते सगळं बोलणं ऐकून रुक्मिणी अजून चिडते. तर सिंधू सगळ्यांना समजावते की आपण रेश्माला अजून एक संधी द्यायला हवी. मात्र रुक्मिणी तिला सांगते की तू आमच्या घरातील प्रश्नांमध्ये पडू नको. आणि मग ती रेश्माला घराबाहेर जायला सांगते. मात्र सिंधू म्हणते की काकू समजा ही गोष्ट आपल्या कॉलनीतील लोकांना समजली तर तुमची किती बदनामी होईल ना. आणि सिंधूचं ते बोलणं ऐकून रुक्मिणी खूप घाबरते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत आश्रमातील रामायणाच्या नाटकामध्ये राम आणि सीतेची भूमिका राघव आणि सिंधू पार पाडतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.